त्यानंतर तुम्ही लेखक दिग्दर्शक म्हणून एक स्वतंत्र पहिला पिक्चर केला नटी. जी त्यात बरेच कलाकार होते, म्हणजे सुबोध भावे असतील जी जी किंवा हे होतं तेजा देवकर होत्या, नागेश भोसले होते, किशोर कदम होते. या मल्टीस्टार लोकांसोबत पहिला सिनेमा करताना काय अनुभव आला? मुळात त्यासाठी मी नीता देवकर जे आमचे निर्माते आहेत त्यांचे आभार मानेन. त्यांचं सूर्यतेज प्रोडक्शन्स ही कंपनी होती बरोबर. आणि त्यांची मुलगी कन्या तेजा देवकर, डॉक्टर तेजा देवकर हो. ह्या त्यात प्रमुख भूमिकेमध्ये होत्या. तर माझी एक गोष्ट होती, नटीच मी नाव ठेवलं होतं त्या गोष्टीचं. आणि परवीन बाबी नुकत्याच वारल्या होत्या त्यावेळेस. 2006 सालची गोष्ट आहे ही. बरं, बरं. आणि त्यातनं इन्स्पायर होऊन मी ती गोष्ट लिहिली होती. आणि त्यांनी मला सांगितलं, कमिट केलं होतं, की योगेश माझ्याकडे असं काही प्रोजेक्ट डिझाईन करायचा असेल तेव्हा मी नक्की तुम्हाला फोन करेन. आणि त्यांनी आठवणीने फोन केला. त्यांनी त्यांचा शब्द पाळला. बरं. मी गेलो. मग तेही स्वतः उत्तम लेखिका आहेत. मग चर्चा होत गेली. पटकथा आम्ही दोघं बनवत गेलो, लिहित गेलो. त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला लेखक म्हणून. आणि त्यांचे मी आयुष्यभर आभार मानेन त्या बाबतीत, की लेखक दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा माझ्यावरती विश्वास ठेवणं फार मोठी गोष्ट होती. बरोबर. आणि त्यांनी त्याच्या आधी राजीव पाटलांसारख्या मोठ्या डिरेक्टरबरोबर हो. काम केलं होतं. ऑक्सिजन जी, जीव मरतोय आणि मल्टी स्टारर पिक्चर होतं. हो, हो. आणि त्यांचं एक विशेष होतं, की त्या मल्टी स्टारर प्रोजेक्ट बनवायच्या, की चांगले ॲक्टर्स दिसले पाहिजे स्क्रीनवरती किंवा कमर्शियल प्रोजेक्ट बनलं पाहिजे. आणि त्यामध्ये मग सुबोध भावे असेल, नागेश भोसले असतील, किशोर कदम असतील, अजिंक्य देव असतील, प्रिया बेर्डे, किशोरी शाणे, शशांक शेंडे, नेहा जोशी, जगन्नाथ निवंगुणे, हे सगळं स्टारकास्ट होतं. ऐश्वर्या तुपे, दीप्ती भागवत, हे सगळं त्याचं स्टारकास्ट होतं. त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन करताना मला गोष्टीवरती काम करायला जास्त संधी मिळाली. आणि मग असं झालं, की माझी गोष्ट पक्की केल्यानंतर नीता देवकर मॅडम आणि मी एकमेकांशी बोलत असताना ते नरेशन जे आहे ना, स्टोरी टेलिंग कोणालाही करण्याचं, ते इतकं मुखोद्गत झालं होतं, की प्रत्येकाला फक्त तोंडी गोष्ट सांगायचो. आणि त्या तोंडी गोष्ट सांगण्यावरती हे सगळे कलाकार, सुबोध, नागेश भोसले, किशोर कदम, अजिंक्य देव, प्रियाताई, किशोरी शहाणे, खरं तर यांना मी पडद्यावरती पाहत मोठा झालो होतो. आणि सुबोध माझा थिएटरचा मित्र होता, पुण्यापासूनचा. तर हे सगळ्यांनी गोष्ट आवडली आणि म्हणून त्यांनी ती स्वीकारली आणि त्यात मोठमोठी माणसं जोडली गेली. बरोबर, बरोबर. आणि तो अनुभव असा होता, की पुणे, भोर, मुंबई या तिन्ही ठिकाणी मी शूटिंग केलं. माझ्याकडे आयटम सॉन्गमध्ये आयटम सॉन्ग म्हणण्यापेक्षा एक गाणं आहे त्याच्यामध्ये, चटक-मटक नावाचं आयटम सॉन्गसारखंच आहे ते. पण त्याच्यामध्ये 100 डान्सर्स आणले होते नीता देवकर मॅडमनी, 100 डान्सर्स. वाह, वाह, वाह! त्याचं जे प्रमोशनल सॉन्ग होतं मी नटी, त्याच्यामध्ये 150 डान्सर्स होते, मुलं-मुली मिळून. त्याचं 2 दिवस एकता कपूर यांच्या स्टुडिओमध्ये शूटिंग झालं होतं. राजेश बिडवे कोरिओग्राफर होते, अच्छा. सुरेश देशपांडे कॅमेरामन होते. वाह, वाह! आणि आशाबाईंनी त्याचं टायटल सॉन्ग गायलं. तो तर फार वेगळा भन्नाट किस्सा आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो आता नीता देवकर जे आहेत त्यांचा शंभू माझं नावचा एक चित्रपट आला होता. करेक्ट. आमचे कला दिग्दर्शक माझे गुरु म्हणजे वासू पाटील त्यांच्याकडे जी. मी सहाय्यक म्हणून काम करत होतो. जी, जी. तर तो आम्ही केलता. त्याच्या आधी त्यांनी हिरवा कुंकू केला होता. बरोबर, बरोबर. नंतर कर्ज कुंकवाच्या नावाचा एक सिनेमा केलता. मध्ये आम्ही मराठी टायगर्स म्हणजे तेजा देवकर आम्ही बरंच काम केलंय. सगळे सुपरहिट सिनेमे हो. होते. आणि त्यांची एक सिरियल होती मला वाटते कोणती तरी. वृंदावन. हां, तर सासवडचे जे आमचं संगमेश्वर मंदिर आहे तिकडे त्याचं शूटिंग झालं होतं. पायलट एपिसोड त्याचा तिकडे झाला होता काही. त्या सिरियलमुळेच मला खरं तर नटी सिनेमा मिळाला. अच्छा. हां. तर मला आठवलं आता, हां, की हां. मी 70 तास शूटिंग केलं होतं संदीपजी. बरं. हां. आणि झालं असं होतं, की ती डेलीच होती. अच्छा. हां, बरोबर. आणि आजचा एपिसोड उद्या टेलिकास्ट व्हायचा. हां, हां. तर मला डे नाईट काम करायला लागलं होतं. माझ्यासाठी त्यांनी स्वतंत्र व्हॅनिटी ठेवली होती. बरं. मग घरी जायचं नाही, इकडे जायचं, खायचं, प्यायचं, इथंच झोपायचं नाही, बरोबर. आणि स्टुडिओ टू स्टुडिओ आम्ही शिफ्ट व्हायचो. अच्छा. त्यांनी मला डेडिकेशन पाहिलं होतं आणि त्यांनी मला एक सांगितलं होतं, की आम्ही तेव्हाच ठरवलं होतं, तेजा मॅडमनी आणि नीता मॅडमनी, की माझ्यावर काहीतरी सिनेमा करायचा. बरोबर. आणि तो सिनेमा नटी नावारूपाला आला.